गळदंडा बाईचा प्रत्येक पूजावसर काळी तो गळदंडा श्रीकंठी ओळगविती तया गळदंड्यासी तिन्ही भाका एकी माळा तरी गळदंडाची दोन्ही माळा तरी गळदंडाची सेवत्या मोगऱ्याची दाट माळ उंपिती माझी माझी माण सारिती अशा फुलांचा असलेला तो गळदंडा तो स्वामींच्या श्रीकंठी अर्पण केला जायचा। त्याही लेणीसोबत जी गदोनायकांनी केलेली पूजा ज्याच्यामध्ये अनेक द्रव्यांची पूजा होती त्या लेणीचा आठव करीत टाळ्यांच्या गजरामध्ये हा द्रव्यहार या ठिकाणी श्री मामाजींना या ठिकाणी आम्ही अर्पण करीत आहोत। यानंतर आम्ही लीळेचं चिंतन करतो आहोत ते म्हणजे धाय खडकी हणवी पूजा, की जी पूजा अष्टांगी पूजा आहे, की ज्या पूजेच्या माध्यमातून इंद्रभट्टांनी तो देव प्रसन्न केला। स्वामी जेव्हा इंद्रभट्टांना बोलवून आणतायत, अगदी प्रसन्न मनोधर्म आहे स्वामींचा आणि भटोबाज बोलवायला गेलेले आहेत। इंद्रभट्ट डोलाऱ्यावर बसलेले आहेत आणि जसं समजलं स्वामी आले, अचानक त्यांनी खाली उडी घेतली आणि ते येताना पाहून स्वामी धाय खडकाकडे अव्हाटिले असा शब्द चरित्रामध्ये येतो आणि गोसावी धाय खडकाकडे अव्हाटिले। मग भट्ट आले, भटापासी जाडी होती तिचे आसन झाले, आसन केले गोसावी यासी आसन झाले। धाय खडक म्हणजे याला विलक्षण पूजा म्हणता येईल अशा पद्धतीचा हा संदर्भ, जो अष्टांग पूजेत असलेला महत्वाचा संदर्भ टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी ही स्मरणिका अर्थात गाठी या ठिकाणी मामाजींना निमित्त करून श्री चक्रधरार्पण आम्ही करतो आहोत। आणि मग इंद्रभट्टांकडे काही हनवे होती, अर्थात सुवर्ण असून त्या ठिकाणी त्यांच्याकडे ते असलेला तो अलंकार। आणि मग इंद्रभट्टांनी गाठी एकी आसूची 10 हणवे होती, ती दोन्ही दोन्ही श्रीचरणावरी ठेविली, दोन्ही दोन्ही जानूवरी ठेविली, दोन्ही दोहो गुडघ्यावरी ठेविली, दोन्ही दोहो मुडपावरी ठेविली आणि एकू श्रीमुकुटावरी ठेविले। म्हणजे संपूर्ण अष्टांग पूजेचा असलेला हा संदर्भ, की ज्या संदर्भामध्ये ते हणव त्यांनी अर्पण केले आणि मग अशा पद्धतीनं अर्चन झाल्यानंतर ते स्वामींना प्रसन्न होऊन दंडवत करतायत। स्वामी प्रसन्न मनोधर्माने त्यांना म्हणतायत, काही गा इंद्रिया देव स्वर्णी फुली पूजी जात आहे, सुवर्णाच्या फुलांनी देव पूजन करताय काय? इंद्रभट्टही अत्यंत नम्र वृत्तीने म्हणतायत, जी जी ऐसा देव काहीसेनी पूजावा, की जो देव जीव जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन ते कहीची न घडे, असा देव तो देव काहीसेनी पूजावा। काय आमच्याकडे तिचे पूजन करू शकतो, परंतु हे अल्पस्वल्प पदार्थाने पूजन घडते आहे। या लीळेचा आठव करीत धर्म आणि धर्मियांना अनुलक्ष करीत हे सर्व पूजन टाळ्यांच्या गजरामध्ये आचार्यांना आम्ही प्रार्थना करतो, त्या सर्व पूजनाचा स्वीकार करावा। यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये या पूजनाचा आनंद व्यक्त करूया। वंदन आता परमगुरू कैवल्यवासी महाराष्ट्राधिकाऱ्यांना हो सांगतो, हे हा विधी पूर्ण झाल्यानंतर उपाराचा विधी सुरू। परमगुरू महाराष्ट्राधिकाऱ्यांना कैवल्यवासी श्री मोठे समसरचे बाबा, ज्यांच्यामुळे हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं, आदरणीय आचार्यश्रींचे प्रसन्न मुद्रितली ही प्रतिमा या ठिकाणी प्रदान केली जात आहे। आपण त्याचा आनंद व्यक्त करूयात टाळ्यांच्या गजरामध्ये, तो आनंद व्यक्त आपल्या सगळ्यांना। पहा प्रसन्न मुद्रा आणि बाबांचा हात सुद्धा आपल्याला आशीर्वादासाठी उपलब्ध आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूया। कैवल्यवासी म्हणजे बाबांना आम्ही आता बाबांच्या रूपामध्ये या ठिकाणी पाहतो, म्हणून तो आनंद आहे। बंधूंनो, आता एक महत्त्वपूर्ण विधी संपन्न होतो आहे, ज्यामध्ये प्रसादे प्रसाद बांधली जात आहे।
गुरुनिमित्तांकडून आलेलं, परमगुरूंकडून आलेलं हे ज्ञान हे प्रसादाच्या रूपाने हे बांधल्या जात आहे. ज्ञानलक्षणाचा हा संबंध अनुलक्ष करून या ठिकाणी हा विधी समर्पित होतो आहे. या पत्राचं वाचनही संपन्न होणार आहे. आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आचार्य श्री गुरुजींच्या शुभहस्ते ही भावना आहे, प्रसादे प्रसाद बांधी जात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त होतो आहे. म्हणजे स्मृतीस्थळामध्ये नागदेव आचार्यांना झालेला जो पायाला झालेले जो केस तोडा होता, महादाईसेने जेव्हा प्रसादाचं वस्त्र फाडलं तेव्हा महादाईसे म्हणते नागदया प्रसादे प्रसाद बांधी जात आहे. तोच अन्वय या ठिकाणी व्यक्त होतो आहे. परमपूजनीय आदरणीय पूजनीय श्री दादाजी. दंडवत प्रणाम. आजच्या या मंगलमय प्रसंगाच्या निमित्ताने आपण सर्वजण ज्या ज्ञान परंपरेतील अधिकाऱ्यांचं पूजनाच्या निमित्ताने वयनार्चन करीत आहोत, त्यांच्या ठाई जे सन्मानपत्र अर्पण केलं गेलेलं आहे त्या सन्मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे.